टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज अधिवेशनात जे काही घडलं 293च्या मुद्द्यावरून आता बाहेर येऊन शंभूराजे देसाई यांनी थेट इशाराच दिलेला आहे की यापुढे जर अशा पद्धतीची वक्तव्य आमच्या प्रमुख नेत्याबद्दल करण्यात आली तर मग शिवसैनिक आम्ही पहिले आहोत, आमदार नंतर आहोत, जशास तसं उत्तर दिलं जाईल। नाही, ते शिवसैनिक आणि आम्ही कोण आहे? आम्ही पण शिवसैनिकच आहे ना। त्यांनी जे केलं आहे तेच आम्ही करत आलो लहानपणापासून। तर ते बोलत असतील तर आम्ही पण काय गप्प बसणार आहे काय? त्यांना काय शिवसैनिक आहे, आता ते शिवसैनिक आहे तर आम्हाला माहिती आहे आम्ही पण कोण आहे ते। हां, त्यामुळे त्यांनी ते उत्तर देऊ नये आम्हाला, आम्ही अजून शिवसेनेतच आहे सांगायचं। नक्कीच, पण यापुढे नेमकं कसं पाहता? कारण एक दिवस आणखी शिल्लक आहे, ज्या पद्धतीनं आज संघर्ष वाढतोय दोन्ही शिवसेनेच्या आमदारांमध्ये, कसं पाहता याकडे? हा संघर्ष आणखी जास्त पेटेल असं वाटतंय? प्रसंगाप्रमाणे पेटेल तो, जर ते त्या पद्धतीने आज शिंदेसाहेबांनी जी काय स्टेटमेंट दिल्या, धारावीला मी स्वतः फिरतो, काय धारावीला BMCचे कर्मचारी सुद्धा फंड आणि त्या धारावी मागील मागील CM असताना शिंदेसाहेब ज्यांनी त्यांना 5-6 करोड फंड दिले त्यातला 5-6 लाखाचा सुद्धा काम नाही झालं आणि ते भ्रष्टाचाराचे मुद्दे काढतात आहे। आम्हाला ते एकदम हसायला आलं धारावीचा त्या मुद्द्यावरती बोललो मी। अजून त्यांना दाखवतो, वॉर्ड ऑफिसर घाबरले अंबीसाहेब आमचे की नका काढू त्याचा म्हणून। मी विभाग प्रमुख होतो त्यावेळी मी सांगितलं की ज्यांना फंड दिला त्यांनी म्हणजे फंडातला 5% किंवा 10% सुद्धा काम नाही केलं धारावीमध्ये। मग आता व्हिडिओ दाखवला आहे शंभूराजे देसाई आणि इतर नेत्यांनी आणि म्हणतायत की मिमिक्री केली होती भास्कर जाधव यांनी, आदित्य ठाकरे यांची मांजरीचा आवाज सुद्धा काढला होता आणि आता आव आणतायत। बघा, आता ते पण पहिले सगळेजण उद्धव साहेबांच्या पाया पडत होते आणि आज ते त्यांच्या विरोधात बोलतात। राजकारण आहे त्याच्यामध्ये असं बोलू नये। आम्ही स्वतः बघितलं किती वेळा जाऊन लोटांगण घातल्या उद्धव साहेबांच्या पायाखाली, ते काय सांगतात आम्हाला। नक्कीच, पण शिवसेनेमध्ये वाद पेटला असं म्हणावं? पेटला वाद बघा, आम्ही वादाला कधी घाबरलो नाही आणि घाबरणार नाही। माझ्यावर तुम्हाला तर माहिती आहे माझ्यावरती किती अटॅक झाले काय झाले, तरी आम्ही ठामपणे उभं राहिलेलो शिवसेनेसाठी। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।